श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी अतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एकदर्शनासी समर्थांच्या पातला करून या श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना ते नेपुरती सर्व कामना पक्वाने करून नाना तेस्त भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाते उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण परी. त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे केसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पाविन कष्ट करता सोजना गोष्ट हे. आला म्हणे असा विचार समर्थांसी कळला सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ एक गृहस्थ येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ पिढी रात्रंदिन द्रव मिळवाया साधन त्याजवळ नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिराया असे घेऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविल्या 10 हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु.